18 आणि यामध्ये भगवंताचा आणि अर्जुनाचा जो संवाद शेवटचा टप्पा आहे त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आणि अर्जुन हे दोन नव्हते, एक झाले होते. ते कसे एक होते हे संजयनं पाहिलं होतं. आणि भगवंताच्या मुखातून निघालेला संवाद अद्भुतम हे शब्दावर खूप भर टाकला काल मी. कारण की संवाद अद्भुतम त्या भगवंताच्या मुखातून 18व्या अध्यायाच्या श्लोकातून जेव्हा जो अद्भुत भगवंताची जे खरं रूप प्रगट झालं, तो संवाद मी ऐकला गीतेचा ओळीचा. आणि तो संवाद जेव्हा भगवंत सांगतायत अर्जुन ऐकतो, तो संवाद मनात थांबतोय आणि त्या रूपाला त्या संवादानं भगवंताचं रूप प्रगटते. असा मी आहे असा नाही असं भगवंत सांगून त्या रूपाला प्राप्त होतात. अर्जुन पण त्याच पदावर येतो, संजयाला पण तोच बोध होतो आणि तिघाचा भाव सम होतो. तो समभाव म्हणजे आत्मभाव. ते रूप बघितलं फार किचकटे. तुम्हाला फक्त सुरुवात सांगायले, पुढे ओवी तर फार आहे. आजच्या ओवीचं दर्शन जर त्याला झालं अंतःकरणाला, त्यांचं अंतःकरण रामामध्ये कृष्णामध्ये लीन झालं आणि तेव्हाच ते बुद्धीला ब्रह्मत्व आलं, अंतःकरण बाधित झालं, दिसणाऱ्या दृश्याचा मिथ्यात्व निश्चय झाला आणि आहे त्याचं अस्तित्व प्रगट झालं आणि तो मी आहे असा अनुभव आला. देह मी नाही असं वृत्तीला समजून दिलं. त्याला 18व्या अध्यायाचं ज्ञान हृदयानं धारण केलं. ते मन रामामध्ये प्रवेश केलं. त्या मनानं रामामध्ये प्रवेश केला. संवाद मी अद्भुतम मी माझंच रूप अद्भुत आहे हे तुला मी दाखवलं आता. मम कसं आहे, अद्भुत आहे. आतापर्यंत बघितलेलं ते जगत रूप भूत आहे. पंचमहाभूताने दिसणारं दृश्य जगत आणि मायेच्या दिसणारी ही उपाधी माझी मायेने युक्त आहे, ती नाही आहे. आणि त्या मायेच्या मध्ये अधिष्ठान मी आहे आणि आहे हे तुझं जीवाचं पण रूप आहे. अर्जुना तू तेच आहेस. तुझ्या उपाधीला सोड, मी माझ्या उपाधीला सोडले. संवादाला तुला मन जोडले आणि मन माझ्यामध्ये एकरूप झाले. तेव्हा तुला आत्मरूपाचं भान झाले आणि देहाचं भान गेले. देह हे बुद्धीतून निघालण्यासाठी उपाधीचं दर्शन, उपाधीचं मिथ्यात्व, उपाधीचा संबंध जेव्हा वृत्ती ज्ञानाने टाकती, तो संवाद गीतेचा होता, चमत्कार वेदाचा होता, स्पर्श आत्म्याचा होता, आदर्श ज्ञानाचा होता आणि ऐक्य परमात्म्याचं होतं. हे गीतेने करून दिलं. संतांच्या माध्यमातून जगाला दान दिलं ज्ञानाचं आणि दाखवलं भगवंतानं अर्जुनाला अद्भुत ते आपलं रूप संवादानं प्रगट केलं. तो मी आहे असा अनुभव आणून दिला आणि कृष्ण आपल्या पदावर आले. तो संवाद अद्भुत होता. ते संवाद अर्जुनानं पेलला. अर्जुन त्या रूपामध्ये थांबला. उपाधी त्याची संपली म्हणजे बाधित ठरली. बुद्धीतून बाहेर गेली. ज्ञानाने तिचा बाध झाला, अविद्येचा नाश झाला आणि अर्जुन कृष्ण पदावर आला. कृष्ण आणि अर्जुन एका अधिष्ठानावर आले. ते अधिष्ठान म्हणजे चैतन्य घन परमात्मा विभू आणि व्यापक आहे, एक आणि आनंद आहे, आनंद आणि सुंदर आहे, सुंदर आणि ते अपरिच्छिन्न आहे आणि अपरिच्छिन्न म्हणजे अभेदात्मक आहे. अभेदात्मक म्हणजे खरं वास्तव रूप आहे. वास्तव म्हणजे शब्दाविना आहे. वृत्तीला सोडून, शब्दाला तोडून, अनुभवाला जोडून अभेदामध्ये जेव्हा वृत्ती येते तेव्हा दिसणारं दृश्य सोडून देती. भेदात संवाद असतो, अभेदात अनुभव असतो, अभेदाचा गाभा असतो. हे अंतःकरणातल्या असलेल्या परमात्म्याच्या बुद्धीच्या ऐक्याचा अनुभव असतो. तोच कृष्ण परमात्मा निरुपाधिक आहे. देह हे सोपाधिक आहे. मग ईश्वराचा देह असू दे का हा आपला जीवाचा देह असू दे, ही उपाधी आहे, ही मिथ्या रूपानं आहे नाहीये. तुम्ही त्याला आहे केलं. कृष्णाचं रूप हे मायेच्या द्वारे उपाधीनं स्वीकार केला. ते लीलेसाठी त्याने धारण केलं.
पण वास्तवरूप गीतेच्या माध्यमातून प्रगट झालं. तो संवाद गीतेचा होता. तो चमत्कार अद्भुत होता. मायेचा तिथं बाध होता. जीवाशिवाचा ऐक्याचा अनुभव होता. मूळ रूपाकडे अर्जुन होते आणि अधिष्ठान म्हणजे कृष्ण होते. दोघं एकच होते, पण दोन झाले भेदानं, दोन झाले अविद्येनं, दोन झाले वासनेनं, दोन झाले नात्या गोत्यामध्ये पसरल्यानं, दोन केलं पंचमहाभूताच्या दृश्याच्या दिसण्यानं. दृश्य हे देवाचं दिसणं असू दे, का जगताचं असू दे, का उपाधीचं असू दे, दृश्य ही उपाधी त्रिपुटी आहे, कोटी आहे. अदृश्य परमात्मा हा मोठा आहे. तोच कृष्ण, तोच मी. बाप रे माऊली, कोटी कोटी प्रणाम. काय आलं माऊली. सुंदर. बापरे, खरंच गाभा, अख्खा गाभा सांगितलं ते. खूप सुंदर. मी अभ्यास करत होते. काल एकटीचे काळ भरपूर टाइम आहे माझ्याकडे आणि सुधारणा नाही, मग ठेवून दिलं. मला काही प्रयास लागत नव्हता. काय बोलू पण समजच ना. मला अनुभव आहे ना, तुम्हाला बोलले काल मी ते मांडायला अनुभव येत असतो. शब्द मी तुम्हाला द्यायचा असतो ना. हो माऊली, त्याच्यात मांडायचं कसं आम्ही, अवघड आहे. हे सोपं नाही ना. खरंच नाही. पीठ आणून जेवण पण दळायची, भाजायची, त्याला मऊ करायचं, भाजी वाढायची, वरण वाढायचं, चटणी द्यायची, कोशिंबीर द्यायची, तेव्हा भाकर आज जाती. एका वस्तूने भाकर जास्त जात नसती. 4 प्रकार केल्यावर भाकर जाती. तसे जगताचे 5 प्रकार केले पंचमहाभूताचे आणि त्याला आकाराला आला. मग ते जगताचा आकार असू दे की ईश्वराचा आकार असू दे, आकार हा नाहीपणा नाही आहे आणि आहे माझं रूप आहे. हे ज्यांना कळतं तो मला मिळतो. ज्याला कळत नाही तो यमाकडे जातो, माझ्याकडे येत नाही. ज्याला मी कळत नाही तो यमाचा, ज्याला मी कळतो तो माझा आहे. खूप सुंदर माऊली, साष्टांग दंडवत. सारे गीतेचा ऐकावंच लागल, कळावंच लागल. ह्या देहातून त्याला मिळावंच लागल. काय करता खोटा अभिमान, खोटी मया, खोट जगत, खोटा देह, खोटा अभिमान, खोटा त्राण. बुद्धीला किती ताण येतो खोट मन धरल्या चित्तानं. पागल होत मग. असा मेंदू असा खराब होतो, स्टॉप होऊन जातो माणूस. मेंटली होतो माणूस, मेंटली. एवढी माया बेकार आहे, एवढं बुद्धीला घाण करून टाकते माया, अविद्या. पागल करते जीवाला, पण जगात जीवाला तेच आवडते, उपाधी. कुठं त्याला कळतं भगवंत मी कोण आहे ते. म्हणून तर विचारसागर तुम्हाला राहून गेला. मांडायचं तुम्हाला खूप कळते बाबा. मांडणी पण तुमच्यासाठी होती. बाळ दिलं देवाने तर देवदूत पण तयार करतो. अवघड आहे. जेव्हा जन्म बाळाचा सुरू होतो तेव्हापासून दुधाची रेषा नस तयार होती. जेव्हा ज्ञानाकडे येतो तर बुद्धी आत्मारामाला बागत असते आणि आत्मारामाकडे जाती. ही वेदाची स्थिती, ती आत्मस्थिती. देहाची स्थिती ती अविद्येची स्थिती. जगताची स्थिती ती भ्रामक स्थिती आणि ऐक्याची स्थिती ती ब्राह्म्य स्थिती. बापरे, अति सुंदर. हे कळायला पाहिजे बेटा. ही महापूजा आहे मान. ही भगवंताची प्राप्ती आहे. बुद्धीचं मिलन आहे ईश्वराशी. ती बिलगून राहते भगवंताला. ते देहाला टच करत नाही बुद्धी महात्म्याची. जीवनमुक्त महात्म्याची बुद्धी देहाला टच करत नाही. कारण बुद्धी राहत नाही, ती ब्रह्म झाली. ब्रह्मधर्मी बुद्धी विकार होत नाही, देहाला माझं म्हणत नाही, देहामध्ये रमत नाही. देहाचा बात करून आबाधित चैतन्यामध्ये एकरूप होती. ती बुद्धी राम होती. ती संताची असते, आपली नसते. साष्टांग दंडवत माऊली, खरंच आहे. कारण हा संसार, हे व्यवहार, ही वृत्ती, हे जगत, ही माया, हा व्यवहार, हा विकार, हे फार घातमूलक आहे, पापमूलक आहे. कारण भेदात त्याला का आला तो? कृष्णाने उपाधी का घेतली आणि मुखातून गीता का काढली? तर ही उपाधी मी नाही,
उपाधीच्या अंतर्गत मी आहे, पण भेदातून अभेदाकडे जावं लागतं, म्हणून मी प्रगट झालो आणि गीतेला बाहेर काढलो. अर्जुनाला सन्मुख घेतलं, विश्वाला थांबवलं, संजयाला डोळा दिला, दिव्य चक्षु दिला, आंधळ्याला कळण्याची जाणीव दिली आणि गीता बाहेर आली आणि जगताला तिने मुक्त केलं. हृदयाला भक्त झालं आणि ईश्वरामध्ये ते हृदय समाविष्ट केलं. उपाधी बाजूला गेली आणि चिन्मयता प्राप्त झाली, वृत्ती राम झाली आणि हे खोट सगळं बुद्धीतून समाप्त केलं. खऱ्याचं भान झालं, सगळा खरा व्यापक आहे, खोटा हा व्यवहार आहे, खरा हा कृष्ण परमात्मा निर्व्यवहार आहे आणि तो आत्मरूपाने चौकड प्रगटला आहे. हे संजयानं डोळ्यानं बघितलं, कारण त्याला दिव्य चक्षु दिले होते. आणि त्या संवादाचं फल, ते अद्भुत संवाद, अर्जुनाचं आणि कृष्णाचं मिलन, त्या संवादातून, गीतेच्या बोधातून, ओवीच्या शक्तीतून, हृदयाच्या भक्तीतून अर्जुन कृष्ण म्हणले आणि कृष्ण अर्जुनात समाविष्ट झाले. दोघं आपल्या सोबत एकमेकाला बघू लागले. भगवंतासोबत अर्जुन होते, अर्जुनासोबत कृष्ण होते. दोघांचं ऐक्य होतं, अद्वैताचं मिलन होतं, आत्मारामाचं दर्शन होतं, जगताचं भान नव्हतं, कारण तिथं दृश्य उरलं नव्हतं, अदृश्य तत्व प्रगटलं होतं. अर्जुन कृष्णमय झाला होता आणि कृष्णाच्या भक्त एकरूप झाला होता. या अद्वैताचं दर्शन संजयाने घेतलं होतं. संजय पण त्या अद्भुत रसात मिसळला होता. तो अनुभव ओवीत आला होता, त्या आंधळ्याला दिला होता आणि जगानं पण घेतला होता. ज्यानं घेतला तो जीवन मुक्त बनला, ज्यानं सुटला बुद्धीनं तो बद्ध राहिला, यमाच्या खात्याकडे गेला. कोटी कोटी प्रणाम. काय पूर्ण होत ना बेटा. जेव्हा तांदूळ आणि पाणी शिजायला ठेवले तर सगळं पाणी आटल्यानंतर भात खाता येतो. तांदूळ आणि पाणी अलग अलग असल्यानंतर भात होत नाही आणि तांदूळ चावल्या जात नाही. पण ते पाणी तांदूळात समाविष्ट झालं, खाली अग्नी आत गेला तर भात तयार झाला. तसा बोधाग्नी आत गेला, अज्ञानाचं पाणी जळून गेलं, मन रामाला मिळून गेलं. तांदूळ आणि पाणी असेल तर भात नाही, बुद्धी आणि भगवंत असेल तर ज्ञान नाही. नमस्कार माऊली, खूप छान. ताई, तांदूळात पाणी आहे, पाणी आणि तांदूळ आहेत, पण अग्नीनं दोघाला एक केलं, तसं जीवा शिवाला गीतेनं एक केलं. साष्टांग दंडवत. कोटी कोटी दंडवत. खूपच सुंदर. भात कधी नव्हता, पण तांदूळ नाव कधी येत? तांदूळ हा पाण्यात पडलाय, पण पाणी तांदूळात गेले नाही. तसं देहात आत्माराम आहे, पण बुद्धी त्याच्यामध्ये समाविष्ट केलीच नाही. पाणी तांदूळात जायला अग्नी लागतो आणि बुद्धी भगवंतात एक व्हायला ज्ञान लागतं. ज्ञान सांगायला संत लागतात, संत ग्रंथ सांगतात आणि हृदयाला ब्रह्म करतात. हे अनुभव ईश्वराचा देतात, जगताला बाधित करतात, दोषाला पुसून टाकतात, भेदाला जाळून टाकतात आणि हृदयामध्ये स्वतः प्रगट होतात. संत हे रामरूपानेच असतात, पण जगाला ते दिसत नसतं. जग हे त्याच्या उपाधीला बघत असतं. म्हणून संत हे जीवाला लवकर कळत नाही, ग्रंथ हृदयात थांबत नाही, वेद उमगत नाही, बुद्धी देहातून जात नाही आणि परमात्मा प्रगटत नाही, तोपर्यंत आपल्या जीवाला जन्म आणि मृत्यू सुखत नाही. साष्टांग दंडवत माऊली. खूपच सुंदर आलं माऊली. साष्टांग दंडवत. एवढा प्रश्न पडला, सकाळी आवरावर करताना सुद्धा मला सुचत नव्हतं थोडस. आणि त्यांच्या झोळ्या भरतात हे भगवंताला सुद्धा मान्य नाहीये. पण युट्यूबच्या माध्यमातून, माझ्या मायाताईच्या हातातून हे सगळं जे कार्य व्हायले ना, हे भगवंत करून द्यायला. अगदी कारण ओवी वाचली नाही, पण जे रहस्य ते 100 वाक्यानं बाहेर काढलं. एक शब्द सांगितला आहे की मी नाही रूपानं जर कळल त्यालाच माझं मी कसं आहे समजाल. मी नाही रूपानं ज्याला माहित होईल तेच माझं यथार्थ रूप आहे. हे वाक्य ओवीचं कालच्या.
मी नाही रूपानं ज्यांना कळल तेच माझे यथार्थ रूप आहे. मला हे कळच नाही. संवादमेव अद्भुतम, संवादमेवम अद्भुतम. माझ्या गीतेच्या संवादानं माझं अद्भुत रूप जे कधी बघितलं नव्हतं, जे कोणाला माहित नव्हतं, ते मी प्रगट केलं. अर्जुनाला ज्ञान झालं. ते संवाद गीतेचा होता, अनुभव वेदाचा होता, संबंध परमेश्वराचा होता आणि ऐक्य आत्म्याचं होतं. तो माझं रूप आहे. हे अनात्मा मी नाहीये. अर्जुन तो अनात्म्याच्या रूपानं माझं म्हणतो देहाला आणि मायाच्या रूपानं मी बोलतो जगाला. साष्टांग धन्यवाद माऊली. कुठे खरंच मी मायेचं द्वार करून बाहेर आलो. मला येता येत नाहीये. माझ्यामध्ये व्यवहार नाहीये. मी निशब्द आहे. शब्द अगोचर आहे. आणि शब्दात कसं येऊ? वेद हा शब्द आहे आणि शब्द हा विद्या कार्य आहे आणि तो मला जाणत नाही, माझ्याशी समरस होत नाही. म्हणून वेद हा शब्दातून ते मौन झाला आणि पुढे संत रूपानं मला प्रगट केलं. ग्रंथामधलं ज्ञान संताच्या मुखातून आलं आणि साधकाच्या हृदयात पोहोचलं. म्हणून वेदापेक्षा महान संत आहे, त्याच्यापेक्षा महान ग्रंथ आहे. आणि ग्रंथामधलं बोध माझं रूप आहे आणि दिसणं हे मायेचं स्वरूप आहे. अस्तित्व हे जगात व्यापक आहे. ते तुझं बी रूप आहे आणि माझं बी रूप आहे. त्याचं नाव स्वरूप आहे. बापरे काय सुंदर आहे माऊली. वा, खरंच सुंदर. खूपच छान. मला कोरडं पडलं होतं काल. मी बैचेन झाली. एक तर थकली काल, एक तर एकटीच होती. काय त्याच्या आता शांत वाटायला, पण हे आणि 99 नंबर आपला 99 माऊली. पुढे गेली. एकच मिनिट. 96 तिथे 99. एक मिनिट. 1599. आपण आलो 96 पशी. 200 राहिले तर होईल. कसं होईल? नाही घाबरायचं. तुम्हाला अर्धवट सांगू काय करू बाबा? नको माऊली. काय रे होईल तर होईल, नाही तर नाही. धोंड्यापर्यंत नाही तर नाही. बघू होईल जसं होईल. आता 1599 मध्ये भगवंत काय बोलले झालं बरं आहे. नाना अर्का पुढे अर्क उदयलिया अनेक कोण म्हणे प्रकाशक प्रकाशक वन. प्रकाशक आणि प्रकाश्य त्या दोघातलं अंतर कळतं का तुम्हाला? हो माऊली, काल सांगितलं ना माऊली. पाहणारा प्रकाश्य आणि ज्याला पाहतो तो प्रकाशक. जो पाहतो तो प्रकाश्य. हा प्रकाश. आणि ज्या वस्तूचं जाणीव होते ते प्रकाश. जो पाहतो आणि ज्याला पाहतो, जो पाहतो तो प्रकाश आणि जे पाहायचं ते प्रकाश. ज्याला पाहायचं ती वस्तू कळाली ती प्रकाश. ज्याच्यामुळे कळते प्रकाश. हो माऊली. हा सगळं तुम्हाला तात्पुरता कळेल. पण पक्की बैठक विचारसागरनं बसती. संपला. आता आपण आनंदीत गेलो की नंतर आपण न्यायश्री काही वेळ आता 1.5 तासाचा पाठ होईल इथून पुढे. ज्याला विचारसागर ऐकायचा त्यांना पुढे अर्क. अर्क म्हणजे सूर्य. एक हा सूर्य, दुसरा त्याच्या समोर एक सूर्य आला तर दोन्ही पण सूर्य जगाला प्रकाश करण्यासाठी कारणीभूत आहेत. मग ह्या सूर्य आणि हा सूर्य मग स्वतः स्वयंभू परमात्मा जगताला दाखवण्यासाठी नारायण प्रगट झाले. त्याच्या प्रकाशात हे जग प्रकाशित झालं. मग हा एक सूर्य आणि हा एक सूर्य. मग हा सूर्याला ह्यानं बघितलं तर ह्यानं बघितलं. कुणी कुणाला प्रकाश झाले सांगता येत नाही. कारण दोन्ही स्वतः स्वयंभू प्रकाश आहेत. कुणी कुणाला प्रकाशित करू शकत नाही. तसं कृष्ण आणि अर्जुन दोघं एकात्मरूपात झाले आणि कुणी कुणाला जाणलं आता कुणी भिन्न राहिलं नाही. कुणी कुणाला जाणलं ते कळत नाही. कोण जीव आणि कोण देव हे असा भेद राहिला नाही. तसे ह्या सूर्यापुढे हा सूर्य आला तर ह्या सूर्यानं ह्याला पाहिलं तर ह्या सूर्यानं ह्याला पाहिलं. पाहणं हा सूर्याचा विषय नाहीये. तसं अर्जुन आणि कृष्ण दोन अलग नाहीये. ती सांगावं लागतं. सांगा एका
30 वाक्य 40 वाक्य सांगतात तुम्हाला हे समजत नाही, बोल लागते आम्हाला. हो तुम्ही माऊली. सांगा अर्का पुढे अर्को या सांगायला किती ओवे आले समजा सांगते बघा आता वाक्य 50-60 वाटते झाले. तुम्हाला ऐका. 50-60 झाले माऊली. तुम्हाला किती वाक्य निघतात. काल तुम्हाला म्हणून ते मुलगा बसला होता, त्याला लग्नाला निघायचं म्हणून आवरून बसला. मन ब्रह्मीभूत होत, ते मन कुणालाही शिवत नाही आणि ते मन अविद्येत रमत नाही आणि त्या मनातल्या अविद्या तिथे उरत नाही. खरे साष्टांग दंडवत माऊली. पण हे सोडले ना सगळं, देह वृत्ती व्यवहार आकार सगळा जगताचा प्रकार बुद्धीने टाकून दिलाय वेदाच्या ज्ञानानं. अज्ञानाचं ग्रहण टाकून दिले संतानं बोधानं. त्या अज्ञानाचं ग्रहण आहे विटाळ आहे. मी देह म्हणणं हा विटाळ आहे, पाप आहे. आणि आत्मा म्हणणं हे भाग्य आहे आणि त्याचं मिलन होणं महावाक्याचा प्रसाद आहे. मी तो आहे हे कळणं महाज्ञानाचा यत्न आहे. मी हे नाही हा निश्चय होणं हे गीतेचं ज्ञान आहे. आणि तोच आहे, तो आत आहे, तो मी आहे, तो नित्य आहे, तो सदा आहे. आणि सदा म्हणजे सत आहे, सत म्हणजे परमात्मा आहे, असत म्हणजे अनात्मा आहे. अनात्म्याचा संबंध निश्चित करायचा आणि आत्म्याचा अनुभव भोगायचा. वृत्तीला त्यागायचं आणि सतापाशी थांबायचं. बुद्धीला ब्रह्माकडे न्यायचं नाही, बुद्धीच ब्रह्म करायची. न्यायला चौकड तेच आहे. कुठं जायचं कुठं यायचं, जायचं बी नाही आणि यायचं बी नाही. आहे त्या अस्तित्वाला संबंध करायचा आणि तो रस्ता ज्ञानाचा धरायचा. आपण आपल्या पदावर यायचं आणि देहपट टाकायचं. वृत्तीला हे कळवून द्यायचं, मन रामामध्ये विलीन करायचं. आत्मबोधात रंगून जायचं. वेदाच्या संघामध्ये संघ करायचा, वेदाचा रंग टाकायचा, अवेदाचा संघ करायचा, आत्मारामाचा स्पर्श भोगायचा आणि त्या आनंदाला भोगून आनंद बनायचं. त्याला राम म्हणायचं, राम म्हणायचं. रामकृष्ण हरिमय. धन्य माय, धन्य, खरंच धन्य माते. अनुभूती मांडली बेटा. हे अर्का पुढे अर्को काय भगवंत बोलायले. ज्ञानभार आहे, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. सखा किती म्हणले प्रेमानं. एखादे लेकरू छान असतं, आईला खूप प्रेम करत, शब्दानं दुखवत नाही, कमी पडू देत नाही. ती आई त्या लेकराला सखा म्हणते, प्राण म्हणते. माझा प्राण आहे माझं लेकरू. त्याची दुवा त्याला लागत असती. ज्याला त्रास देते त्याला दवा लागत असते. हो माऊली. विवाह सत्य जे लेकरू आईची दुवा घेत उंच उंच जात. माझ्या मायाताईने पत्रिका पाठवली, त्याला दाखवले हा घरातीनं संताची भेट होणं, अज्ञानाची ताटाटूट करणं, हृदयाला मंदिर करणं, रामाला बुद्धीने आलिंगन देणं, अभेदामध्ये मनानं येणं, भेदाचा नाश होणं, चित्त मंदिरामध्ये आपण राहणं, हे सौभाग्य लागतं. जिवंत पुन्हा गेलं वापस येत नाही. आयुष्य पुन्हा समोर थांबत नाही. एक क्षण पण तुम्हाला रुकवता येत नाही. आणि भगवंताची जाणीव कधी होईल माहित नाही. पण त्याला जाणण्यासाठी संत संगती केली, भेदाला टाकण्यासाठी ओवीमध्ये मन आलं, हृदय राम झालं, जीवनाचा सदुपयोग झाला, वेदाचा भावार्थ हृदयात आला आणि बुद्धीला ब्रह्मरसाचा काढा दिला. एवढंच करता आलं, बाकी संसार नाही झेपला आम्हाला. पेला बी नाही. मला म्हणायचे त्या छायाला काय कळतं, आमचे गणगोत जायचं, दुःखाला पदरात का घ्यायचं, जगताला आहे का म्हणायचं, वृत्तीवर का यायचं, शब्दाला का शिवायचं, गुणामध्ये का जगायचं, वेदात का रंगायचं, अभेदाला का टाकायचं. त्याला गुन्हा
हो मग हो ते माऊली. आपलं वागणं आहे, हे आपलं जीवन आहे आतापर्यंतच. अगदी अगदी माऊली. की भेदामध्ये आपण सतत नाचत राहतो, जगाला बघून हसत राहतो आणि देहाला माझं म्हणून सुख दुःख झेलतो. ही उपाधी आहे आणि आत उपहित आहे. त्याचा संबंध तू सोडलाय, ज्ञानाने तो सोडलाय. उपाधी ही संपली आहे, उपहिते प्रगटलंय आणि मन राम झालंय. प्रपंचाचं भान गेलंय, वृत्ती रामामध्ये आलीये. तिने देहाला सोडून दिले, जगताला झाडून काढले, मोहाला जाळून टाकले, उपदेशाला आत नेले आणि मन राम झाले. कुठं जगत आहे, कुठं जीव आहे आणि कुठं देव आहे, सगळं त्यानं टाकलंय. अभेदात ते आलंय, ते राम झाले. आता रामाचं मिलन केलंय, ब्रह्मपदावर अंतःकरण आलंय. हे गीतेचं ज्ञान साधून दिले नाही. तर आम्ही वारकरी संप्रदायाचे प्राणप्रिय लोक आहे. हो माऊली. संप्रदाय आमचा, पांडुरंग आमचा आहे. तो वैकुंठातून आला, हवेवर उभा राहिलाय आणि त्यांना माऊलीच होऊन. कारण विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, ब्रह्माचं सम्राज्य प्रगट करणारी वर्णी येली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. तो ज्ञानाई माझी माऊली आनंदीत बसलीये, आमच्यासाठी असुसलीये. ये बाळा माझ्या जवळ ये, ब्रह्मरूप हो. आज आहेस तू, तू जाणता नाहीयेस, तू मला जाणलं नाहीयेस. अजान वृक्ष आहेस, तू अजान वृक्षाखाली ये आणि माझी आत्मत्वाची जाणीव घे आणि ब्रह्म विभूती बनतो. असं सांगते आमची माऊली. सुखाची सावली आहे, सिद्ध भेटत आहे. ती साधना पूर्ण झाल्यावर सिद्धता येते. ते सिद्ध भेट तिथं आहे आनंदीमध्ये. असं ठिकाण नाही जगामध्ये. त्या ठिकाणी संजीवन समाधीमध्ये माझी माऊली थांबलेत. इंद्रायणी वाहतीये, सिद्ध भेट तिथं समोर आहे. समाधी मध्ये माझा प्राण आहे, तो आत्मा राम आहे. त्याला ज्ञान हे नाव आहे. ज्ञान म्हणजेच जगताचा प्राण, संजीवन आत्माराम. तो तिथं अदृश्य रूपानं आहे. हो माऊली. ते टाकून कुठे मला नाही जमत. माऊलीला टाकून पंढरपूर सोडन नाही, कदापि नाही. कारण वैकुंठातून आलेत विठ्ठल नाम. पुंडलिकाने वीट फेकली सध्याला इथे असं माहिती आहे. स्वयंभू पांडुरंग विठ्ठल समोर उभा आहे, त्याचं रूप डोळ्यात मावत नाहीये. त्याचं भजन, त्याचा काकडा, त्याचं रूप, त्याचं आत्मरूप आहे आपल्या हृदयात आहे. आणि विठेवर वैकुंठातून आलेला आहे, पण व्यापक झालेला आहे. व्यापकातून विठेवर आलाय. तो मंदिराच्या विठेवर आहे, हृदयाच्या विटेवर पण आहे. हो, हा अव्यक्त आहे आणि तो व्यक्त आहे. तो भक्तासाठी आहे, हे ज्ञानी महात्म्यासाठी आहे. साष्टांग दंडवत माऊली. माई ओ माई, तुकारामाला जसा पांडुरंग बोलू शकते की संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धराया जन जड जीवा. साष्टांग दंडवत माऊली. माऊली साष्टांग. काय बोलती, आत्मानुभूती कशी येते, दर्शक कसं मावळत, परमात्मा कसा आपल्याशी एकरूप होतो, सगळं तुम्हाला सांगणार आहे बेटा. सांगा माय, काय पुस्तक रे माई आमची ऐकायची. तुकार
अहो म्यूट पहा, अजून संपलं नाही. सर्वांना जय हरी. एक मिनिट थांबा, कुणी बोलू नका. हॅलो पल्लेवार. हो माऊली.